नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचा 25वा महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करणार श्री महादेव घरत अध्यक्ष द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन यांचे प्रतिपादन। 140 क्रीडा प्रकार, 10,000हून अधिक स्पर्धकांचा सहभाग, क्रीडा रसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचा 24वा महोत्सव उत्साहात संपन्न। 20 ते 24 डिसेंबर दरम्यान उरण जवळील बोकळविरा येथील मैदानावर माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महोत्सवाला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे वडील लखुजी जाधवराव यांचे वंशज ॲडव्होकेट रणजित जाधवराव, आवाज महामुंबई चॅनलचे संपादक मिलिंद खार पाटील, शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख मनोज इसवे, सुभेदार शेलार मामा यांचे वंशज गणपत शेठ शेलार आणि दीपक शेलार, पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर, पोलादपूर नगर पंचायतचे नगरसेवक शिवराज पार्टे, सुभेदार ज्योत्याजी केसरकर यांचे वंशज आदेश केसरकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळचे प्रमुख पिलाजी गोळे यांचे वंशज मनोहर गोळे आदी मान्यवर उपस्थित होते। कबड्डी, खो खो, कराटे, ॲथलेटिक्स, फुटबॉल, कवी संमेलन, संगीत खुर्ची, वक्तृत्व, निबंध यासारखे 140 क्रीडा प्रकार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती। 5 दिवस मैदानाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। हजारो क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सामन्यात विविध खेळात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला। 2001 साली लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे। नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांना व्यासपीठ मिळण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्ट्सने व्यासपीठ निर्माण केले आहे। अध्यक्ष महादेव घरत, महिला अध्यक्ष वैशालीताई घरत तसेच द्रोणागिरी स्पोर्ट्सचे सदस्य अविरत मेहनत घेतात ते खरोखरच अभिनंदनास प्राप्त आहेत। 36 जणांना जिल्हास्तरीय द्रोणागिरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आवाज महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, उरण। द्रोणागिरी श्री या 4 स्पर्धकांतून निवडला जाईल। जर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, टाळ्या कमी पडतायत। क्रीडा क्षेत्रात एक चांगल्या प्रकारे नवीन खेळाडू तयार व्हावेत, सांस्कृतिक क्षेत्रात आपले रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं असं वाटतं। त्या उद्देशाने एक संस्था अनेक 24 वर्ष चांगलं काम करते। मी या संस्थेला पोलादपूर तालुका प्रेस क्लबच्या वतीनं, त्याचप्रमाणे पोलादपूर नगरपंचायतीच्या वतीने, दैनिक आपले साम्राज्य व रायगड प्रेस क्लबच्या वतीनं मी या कार्यक्रमास खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही संस्था उत्तरोत्तर चांगले कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय। तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केला आहे। जय असो पराजय असो, आज इथं असंख्य क्रीडा होणार आहेत। संधी देण्याचं काम द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनने केलेलं आहे। सामाजिक आणि त्याचं काम गेल्या 24 वर्षापासून आदरणीय महादेव घरत साहेब हे करत आहेत। त्याचप्रमाणे आमचे मित्र मिलिंदजी खार पाटील यांनी मला या ठिकाणी अशा प्रकारचं आमंत्रण देतोय तुम्हाला, तुम्ही याल का। कालच मी महाबळेश्वरवरून रात्री आलो मुंबईमध्ये आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंचकावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व महिला भगिनी, खेळाडू, त्या सर्वांना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं। एक शेलार मामांबद्दल, इतिहासाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे। अभ्यास आपल्याला इतिहासामध्ये पहिलीपासून 5वी पर्यंत शेलार मामांचा इतिहास, शेलार शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांचा इतिहास आपल्याला माहितच असेल। गेल्या 400 वर्षापासूनची परंपरा या ठिकाणी आपण जागवत आहात आणि आमचा त्या ठिकाणी शेलार मामांच्या नावाने त्यांच्या वंशजांना आपण या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दलही आपले आभार। आणि उरण तालुका हा आपण सांगितल्याप्रमाणे आंदोलकांचा तालुका आहे, त्याप्रमाणे ऐतिहासिक तालुका आहे। या ठिकाणी आपण शहीदांचा तालुका आहे। चिरनेरमध्ये आपल्याला माहिती आहे चिमाजी अप्पांचा इतिहास आता मला सांगितला मिलिंदराव खार पाटलांनी। तर शिवाजी महाराजांच्या काळातही महाराज हे रयतेचे राजे का होते, तर त्यावेळी रयत एकदम सुखी समाधानी असायचे। एक उदाहरण सांगतो,